सो हाय गेस अँड वेलकम टू द सिरीज कॉल्ड अँड्रॉइड डेव्हलपमेंट शिका मराठीतून आणि अँड्रॉइड डेव्हलपर बना. बेसिकली आत्तापर्यंत आपण 24 लेक्चर कव्हर केले या सिरीजचे, राईट. आणि आजच्या लेक्चरमध्ये आज बेसिकली आपला 25 लेक्चर आहे, राईट. आणि या सिरीजमध्ये म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपल्याला कव्हर करायची कंपॅनियन ऑब्जेक्ट कसं वर्क करतं, आणि त्याच्यानंतर JVM स्टॅटिक जर तुम्ही यूज केला तर JVM स्टॅटिकचे बेनिफिट्स काय, JVM स्टॅटिक कसं यूज करतो आपण कोटलीनमध्ये किंवा काय मिनिंग आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके ओके. आणि या सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जर माहिती नसेल तर आपण अँड्रॉइड मराठीमधून स्टार्ट केले, म्हणजे आपण सध्या कोटलीन स्टार्ट केली आहे, राईट. आणि जशी कोटलीन झाली त्याच्यानंतर दुसरे पण टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत मराठीमधून, राईट. साठी जेवढं पण इम्पॉर्टंट आहे अँड्रॉइड, म्हणजे अँड्रॉइडचे जेवढे पण कन्सेप्ट बेसिकली इम्पॉर्टंट आहे टू लाईक गेट जॉब ॲर वी कॅन से द इंटर्नशिप, राईट. तर आपण त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अँड्रॉइडमध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत जे जॉबसाठी किंवा इंटर्नशिपसाठी तुम्हाला लागतात, सगळ्या गोष्टी आपण बेसिकली या यूट्यूबवरती कव्हर करणार आहेत, राईट. आणि एकदम फ्रीमध्ये सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. त्यामुळे तुमचं जर काही सजेशन असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट जर तुम्हाला हवी असेल तर लाईक कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपल्याला बघायचं आहे की कंपॅनियन ऑब्जेक्ट बेसिकली कसं वर्क करतं, राईट. आणि कंपॅनियन ऑब्जेक्टच्या नंतर JVM स्टॅटिकचं बेसिकली काय मिनिंग आहे, म्हणजे 2 टॉपिक आपल्यालाच कव्हर करायचे आहेत, राईट. तर सगळ्यात पहिले बघू की कंपॅनियन ऑब्जेक्ट काय पर्यंत. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर लाईक कोणी जर जावा बॅकग्राऊंडमधून येत असेल तर आपण एक स्टॅटिक नावाची गोष्ट असायची, म्हणजे स्टॅटिक नावाचं कीवर्ड असायचं. आता स्टॅटिक कीवर्ड बेसिकली आपण जस्ट लाईक आपल्या काही मेथड्स असतील किंवा स्टॅटिक आपण एखाद्या व्हेरिएबलला पण आज स्टॅटिक ठेवू शकतो. मग त्या केसमध्ये कसं असायचं, जेव्हा समजा आपण एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या व्हेरिएबलला ॲज अ स्टॅटिक डिक्लेअर केलं तर त्या केसमध्ये काय होतं की जो पण व्हेरिएबल असेल तो पार्ट होतो आपल्या क्लासचं. म्हणजे इन जनरल कसं होतं की समजा जेव्हा पण आपण एखादा क्लास डिक्लेअर करतो तर क्लासमध्ये आपल्या काही प्रॉपर्टीज असतात, आपले काही मेंबर्स असतात, आपले काही बेसिकली व्हेरिएबल वगैरे असतात, राईट. तर बेसिकली काय होतं की जेव्हा मला ते प्रॉपर्टीज ॲक्सेस करायचं असेल तर त्या केसमध्ये सगळ्यात पहिले मला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं. आता ऑब्जेक्ट जर क्रिएट करायचं असेल तर सगळ्यात पहिले मला त्या गोष्टी माझ्या क्लासमध्ये डिक्लेअर करावं लागतील. आता डिक्लेअर झाल्याच्या नंतर मी ऑब्जेक्ट थ्रू म्हणजे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मी त्या सगळ्या गोष्टी कॉल करू शकतो, राईट. बट बेसिकली होतं काय स्टॅटिकच्या केसमध्ये, आता स्टॅटिक जर आपण एखादी फील्ड डिक्लेअर केली म्हणजे स्टॅटिक कीवर्डच्या मदतीने एखादं फंक्शन असेल किंवा एखादं व्हेरिएबल असेल तर त्या केसमध्ये काय होतं की समजा तो जो पण व्हेरिएबल असेल किंवा तो जो पण फंक्शन असेल ज्याला तुम्ही ॲज अ स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला तो तुमचा जो पण इंटायर क्लास आहे त्या क्लासचा पार्ट होऊन जातो. मग क्लासच्या नेम थ्रू तुम्ही डायरेक्टली तो मेंबर तुम्ही ॲक्सेस करू शकता जो पण स्टॅटिक मेंबर तुम्ही डिक्लेअर केला असेल, राईट. तर हे बेनिफिट आपल्याला स्टॅटिकमध्ये भेटतं, राईट. सिमिलरली तुम्ही इकडे जर आला कोटलीनमध्ये तर कोटलीनमध्ये कसं असतं, कोटलीनमध्ये स्टॅटिक बेसिकली एक्झिस्ट करत नाही, राईट. पण सेम टाईप ऑफ बिहेवियर जर तुम्हाला अचीव्ह करत असेल कोटलीनमध्ये तर त्या केसमध्ये तुम्हाला कंपॅनियन ऑब्जेक्टकडे जावं लागतं. आता कंपॅनियन ऑब्जेक्ट काय की असे काही समजा तुमचे मेंबर असतील जे तुम्हाला क्लासचे नेम थ्रू डायरेक्टली ॲक्सेस करायचे विदाऊट क्रिएटिंग द ऑब्जेक्ट. म्हणजे क्लासचा जो पण ऑब्जेक्ट असेल तो क्रिएट न करता तुम्हाला जर काही मेंबर ॲक्सेस करायचं असेल तर ते मेंबर तुम्हाला कंपॅनियन ऑब्जेक्टच्या आतमध्ये मेन्शन करावं लागतात. आणि त्याच्यानंतर मी विदाऊट क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास you can directly access that particular properties that you have declared inside of the companion object, right. So similarly in case of the java मध्ये आपल्याकडे स्टॅटिक मेंबर असायचे, स्टॅटिक कीवर्डच्या मदतीने आपण त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस करायचो, राईट. बट कोटलीनच्या केसमध्ये स्टॅटिक कीवर्ड बेसिकली एक्झिस्ट करत नाही, मग त्या केसमध्ये आपण कंपॅनियन ऑब्जेक्ट यूज करतो, राईट. सिमिलर बिहेवियर सिमिलर सगळ्या गोष्टी सिमिलरच आहेत, राईट. पण काही गोष्टी अशा जे चेंजेस होतात, राईट. इन टर्म्स ऑफ सिंटॅक्स म्हणा किंवा थोडे बहुत चेंजेस हे मेजरली होतातच, राईट. तर आपण याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर मी इथे एक क्लास घेतो बेसिकली, ओके. आणि क्लासचं नाव देतो जस्ट लाईक कंपॅनियन ऑब्जेक्ट डेमो 1 करून, ओके. आणि त्याच्यानंतर मी इथे एक मेन फंक्शन डिक्लेअर करून घेतो. आता या माझ्या कंपॅनियन ऑब्जेक्ट डेमो नावाच्या क्लासमध्ये मी काय करतो, एक फंक्शन डिक्लेअर करतो विच इज जस्ट लाईक ॲडिशन. तर आपण काय केलं बेसिकली या क्लासच्या आतमध्ये एक फंक्शन डिक्लेअर केलं अँड विच इज ॲडिशन. आता ॲडिशन नावाचं फंक्शन बेसिकली काय करतं, 2 नंबर घेतं आणि त्याच्यावरती ॲडिशन परफॉर्म करण्याच्या ठिकाणी काम करतं. आणि ॲडिशनचा जो पण रिझल्ट असेल तो या ठिकाणी रिटर्न होते, राईट. बट असं आता मला जर हा फंक्शन कॉल करायचा असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे काय की मला हा क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. जस्ट लाईक इथून मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो या क्लासचं, राईट. कंपॅनियन ऑब्जेक्ट म्हणजे जो पण माझा ऑब्जेक्ट असेल त्याच्या थ्रू जो पण ॲडिशन नावाचं मेथड असेल त्याला मी कॉल करून घेतो इथून. हा वे बेसिकली मला फॉलो करावं लागेल जर समजा मी कंपॅनियन ऑब्जेक्टचा यूज नसेल करत तर, राईट. पण सिम्पली आता मला अशी रिक्वायरमेंट पाहिजे तर हा जो पण फंक्शन आहे
मला स्टॅटिक डिक्लेअर करायचं आहे, म्हणजे स्टॅटिक इन द सेन्स की माझ्या हा जो पण आतापर्यंत, आता या केसमध्ये काय आहे, या केसमध्ये हा जो पण फंक्शन आहे ॲडिशन नावाचा, हा तुमचा बेसिकली ऑब्जेक्टचा पार्ट आहे. म्हणजे जर हा फंक्शन तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. मग त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण तो पर्टिक्युलर फंक्शन, म्हणजे हा ॲडिशन नावाचा फंक्शन ॲक्सेस करू शकतो, राईट. पण आपल्याला जर तसं पण आपल्याला जर असं करायचं असेल की हा जो पण फंक्शन आहे ॲडिशन नावाचा, हा मला या क्लासचं पार्ट जर बनवायचं असेल आणि क्लासचं पार्ट बनवल्याच्या नंतरनी मी या क्लासच्या नेम थ्रू इझिली जर मला ॲक्सेस करायचं असेल तर त्या केसमध्ये मी सिम्पली माझा जो पण हे मेंबर असेल, म्हणजे माझा जो पण हे पर्टिक्युलर ॲडिशन नावाचं हे जे पण फंक्शन असेल त्याला मला इथं शिफ्ट करावं लागेल माझ्या कंपेनियन ऑब्जेक्टमध्ये. आता कंपेनियन ऑब्जेक्टमध्ये शिफ्ट झाला म्हणजेच तो हा जो पण क्लास आहे बेसिकली आपला या क्लासचा पार्ट झाला, राईट. आता क्लासचा पार्ट झाला म्हणजे मला विदाऊट क्रिएटिंग द ऑब्जेक्ट मी डायरेक्टली हा जो पण कंपेनियन ऑब्जेक्ट नावाचा जो पण क्लास आहे, राईट, आता त्या क्लास थ्रू जो पण ॲडिशन नावाचा फंक्शन असेल तो मी या ठिकाणी कॉल करू शकतो, राईट. आता सिम्पली इथं जर तुम्ही बघितलं तर एकदम क्लीन बिहेवियर तुम्हाला इथं बघायला भेटते. म्हणजे सिम्पली माझा पण क्लास असेल तो आणि त्याच्यानंतर जो पण त्या क्लासमध्ये जो पण मेथड असेल माझी ॲडिशन नावाची ती मी कॉल करू शकतोय. बट कशामुळं? कारण की मी जे पण मेथड असेल, जो पण माझा मेंबर असेल तो माझ्या कंपेनियन ऑब्जेक्टमध्ये डिक्लेअर केला आहे, राईट. आता तुम्ही इथं एखादं व्हेरिएबल पण घेऊ शकता आणि तुम्ही इथं जर तुम्ही बघितलं तर सिम्पल आपण व्हेरिएबल पण घेऊ शकतो. तर हे व्हेरिएबल मी इथे ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो, जस्ट लाईक म्हणजे तो कंपेनियन ऑब्जेक्ट जो पण मॅसेज असेल तो मॅसेज, राईट. आणि मॅसेजला आपण या ठिकाणी प्रिंट करू. सो मी इथे लिहितो प्रिंट एलन, राईट. ओके. आणि आता जर तुम्ही बघितलं तर दोन्ही पण मेंबर मी इझिली ॲक्सेस करू शकतो युझिंग माय क्लास नेम. आणि बेसिकली हे दोन्ही पण मेंबर लाईक तुम्ही जर जावाच्या केसमधून जर येत असेल तर तुम्ही याला स्टॅटिक म्हणून कन्सिडर करू शकता. हे स्टॅटिक मेंबर आहे बेसिकली, आणि हे स्टॅटिक मेंबर आहे तर तुम्ही त्याला डायरेक्ट माझ्या क्लासच्या नेम थ्रू ॲक्सेस करू शकतो. तर मी एकदा प्रोग्राम रन करतो. ओके. इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले जो पण माझं व्हेरिएबल असेल म्हणजे हा मॅसेज नावाचा त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली आहे, राईट. आणि त्याच्यानंतर जे पण ॲडिशन आपण प्रिंट केली ती म्हणजे इथं कॅल्क्युलेट करून ती ॲडिशन या ठिकाणी प्रिंट होते, राईट. तर हे बेसिकली एक्झाम्पल होतं कंपेनियन ऑब्जेक्टचं. कंपेनियन ऑब्जेक्टला तुम्ही सिम्पली जसे की तुम्ही जावाच्या बॅकग्राऊंडमधून जर येत असेल तर तुम्हाला सिम्पली जो आपला स्टॅटिक मेंबर असेल त्याच्या कम्पेरेटिव्हली विचार करून तुम्ही एकदम सिम्पल वेळा अंडरस्टँड करू शकता, राईट. आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला बघायची विच इज JVM स्टॅटिकचं काय मिनिंग, म्हणजे JVM स्टॅटिक आपण कायच करतो. तर एक कोड थ्रू याला समजू. म्हणजे असं एक केस कन्सिडर करा ज्यामध्ये काय असेल की हा माझा कोटलिनचा कोड आहे, म्हणजे ह्या जे पण कंपेनियन ऑब्जेक्ट मी डिक्लेअर केलेलं आहे तो माझ्या कोटलिनच्या कोडमध्ये डिक्लेअर केलेला आहे, राईट. पण असं एक जर सिनेरिओ असेल ज्या केसमध्ये हा माझा कोड म्हणजे जेव्हा समजा मी हे पर्टिक्युलर माझे मेंबर जर मी एका जावा क्लासमध्ये ॲक्सेस करत असेल, राईट, तर बेसिकली त्या केसमध्ये काय म्हणजे कसं मी करू शकतो. तर बघा इथं मी काय केलं आहे, सगळ्यात पहिले तर माझा जो पण ॲडिशन नावाचं हे असेल म्हणजे फंक्शन असेल तो डिक्लेअर केला आहे आणि त्याच्यानंतर जो पण मॅसेज नावाचा व्हेरिएबल असेल तो डिक्लेअर केला आहे, राईट. पण आता मला काय करायचं आहे, हा माझा कोटलिनचे जो पण मेंबर असेल, ज्या कोटलिनचा जो पण कोड असेल इनडायरेक्टली तो मला ॲक्सेस करायचा आहे माझ्या जावाच्या क्लासमध्ये. तर त्या केसमध्ये आता हे जर बघितले ॲडिशन किंवा याला मी इथून रिमूव्ह करून टाकतो. आता जो पण हे ॲडिशन नावाचा जो पण फंक्शन असेल तो जर बघितला तुम्ही तर तो कंपेनियन ऑब्जेक्टच्या आतमध्ये डिक्लेअर केलेला, राईट. आता तो जर मला ॲक्सेस करायचा असेल तर मी इथे एक कंपेनियन ऑब्जेक्टच्या मदतीने ते ॲक्सेस करू शकतो. सो इथे मी काय केलं आहे, जो पण माझा कंपेनियन ऑब्जेक्ट नावाचा जो पण क्लास असेल तो, त्याच्यानंतर हे कंपेनियन नावाचा जो पण हे असेल मेंबर्स, आणि त्याच्यानंतर जे पण माझी मेथड असेल जी कंपेनियन ऑब्जेक्टच्या आतमध्ये डिक्लेअर केलेली ती सिम्पली मी इथे ॲक्सेस करतो आहे माझ्या लाईक जावाच्या क्लासमध्ये, राईट. बट आता या केसमध्ये कसं आहे, तुम्ही या पण वेळा करू शकता, म्हणजे या पण वेळा हे जो पण मेथड असेल ती कॉल करू शकता. या केसमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, राईट. पण यापेक्षा पण क्लीन एक अप्रोच आहे आणि करून. तर मी इथून सगळ्यात पहिले काय करतो, तर बेसिकली मी इथं माझा जो पण मेंबर असेल मेथड असेल त्याच्यावरती म्हणजे तर इथे मी काय केलं बेसिकली जो पण माझी मेथड असेल त्या मेथडला ॲनोटेट केलं आहे विथ द JVM स्टॅटिक. आता हे ॲनोटेशन जर मी लिहिलं तर मी विदाऊट मेन्शनिंग दिस कंपॅनियन मी डायरेक्टली माझा जो पण मेथड असेल माझ्या या क्लासची जी पण मेथड असेल जी कंपॅनियन ऑब्जेक्टमध्ये डिक्लेअर केलेली आहे ती डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो जर मी JVM स्टॅटिकचं या ठिकाणी यूज केलं तर, राईट. आणि सिमिलरली जर समजा हा व्हेरिएबल मला या ठिकाणी ॲक्सेस करायचा असेल म्हणजे माझ्या जावाच्या क्लासमध्ये तर सगळ्यात पहिले मी याला JVM स्टॅटिक मेन्शन करून देतो. आता JVM स्टॅटिकच्या नंतर आता तो व्हेरिएबल मी माझ्या क्लास नेम थ्रू डायरेक्टली इथं माझ्या जावाच्या केसमध्ये जावाच्या कोडमध्ये बेसिकली ॲक्सेस करू शकतो. सो मी इथं माझा जो पण क्लास असेल तो आणि याच्यानंतर जो पण गेट मॅसेज बेसिकली
डॉट टू स्ट्रिंग. तर बेसिकली JVM स्टॅटिकचे मिनिंग काय, हे JVM स्टॅटिक इंटरनली काय सांगते JVMला, की हे जे पण मेंबर असेल किंवा हे जे पण मेथड असेल ही बेसिकली स्टॅटिक मेथड आहे आणि स्टॅटिक मेथड मी या ठिकाणी माझ्या जावाच्या कोडमध्ये ॲक्सेस करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. राईट. तर या दॅट्स इट. हाच बेसिकली आपला अजेंडा होता आजचा. हे 2 टॉपिक आपल्याला कव्हर करायचं असेल. बाकी मला काही जर डाऊट वगैरे असेल दोन्ही टॉपिक्समध्ये किंवा समजा काही अदर काही कोटलिनच्या रिलेटेड किंवा काही अँड्रॉइडच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. राईट. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण लेटेस्टमध्ये म्हणजेच काही दिवसानंतरनी म्हणजे रेग्युलरली अँड्रॉइडचे खूप सारे कंटेंट आपण या चॅनलवरती फ्रीमध्ये त्या ठिकाणी पोस्ट करणार आहेत. ओके. सो स्टे टन फॉर द अपडेट. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.